पोलिसांनी खरोखरच रविराज साबळे यांचा गळा वळला की त्यांनी स्टंट केलाय? रविराज साबळे पाटलांचा आरडाओरडा हा नुसता आरडाओरडा आहे की तो सत्याचा आवाज आहे की हा नौटंकी करतोय, हा नाटक करतोय, रविराज साबळे स्टंट करतोय? मित्रहो नमस्कार. आजच्या या व्हिडिओचा विषय जरा हटके आहे. सुप्रसिद्ध रील स्टार असलेले सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे पाटील यांच्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहे आणि सत्य नेमकं काय आहे ते आपल्या समोर मी आणणार आहे. मित्रांनो, रविराज साबळे पाटील यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा रविराज साबळे पाटील असा त्यांचा एक विद्रोही चेहरा आहे. पण काल जे घडलं ते सगळं खरं आहे का? दिल्ली येथील आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी निघालेले रविराज साबळे पाटलांना वाटेतच पोलिस अडवतात आणि कायद्याच्या भाषेमध्ये दमदाटी करतात आणि गाडीमध्ये बसवत असताना त्यांना धक्काबुक्की केली जाते आणि मग हाच धक्काबुक्कीचा आवाज किंवा हे छोटे मॉर्फ केलेले व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहेत की हा नौटंकी करतोय, हा नाटक करतोय, रविराज साबळे स्टंट करतोय. अशा प्रकारच्या बातम्या आणि व्हिडिओज सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहेत. परंतु एक गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो कि सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता. रविराज साबळे पाटलांचा मुख्य व्हिडिओ जर आपण पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी अगोदरही सांगितलं होतं की मला स्लिप डिस्कचा त्रास आहे, म्हणजे त्यांना पाठीच्या हाडाचा त्रास आहे. आणि एकीकडं हा त्रास त्यांनी पोलिसांना सांगूनही पोलीस त्यांना दमदाटी करून एखाद्या माणसाला किंवा एखाद्या खोक्यामध्ये एखादी न बसणारी वस्तू कशी आपण ढकलतो तशी वस्तू ढकलून जर रविराज साबळे पाटलांना गाडीत बसवणार असतील तरी कोणती लोकशाही आहे? या लोकशाहीनं आंदोलन करण्याचा, बोलण्याचा आपल्याला जर अधिकार दिला असेल आणि त्या अधिकाराचा जर आपण वापर करत असू तर रविराज साबळे पाटील हे गुन्हेगार आहेत का? आज कित्येक गुन्हेगार खुलेआम फिरताना पाहायला मिळतात. स्वर्गीय संतोषअण्णा देशमुख यांच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे याच्या कॉलरला पकडायची हिंमत महाराष्ट्र पोलीस करतील का? असा देखील सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून आता व्यक्त केला जातोय. आता आपण मूळ विषयाकडे वळूयात. रविराज साबळे पाटील यांना जी अटक झालेली आहे ती असंवैधानिक अटक आहे, कारण इथल्या नागरिकांना आंदोलन करण्याचा, स्वतःची मतं मांडण्याचा अधिकार आहे. त्याच अधिकारावर चालण्याचं काम रविराज साबळे पाटलांनी केलेले आहेत. आणि जर तुम्ही याला नौटंकी समजत असाल तर हो, आहे ही नौटंकी. आणि जर एखाद्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी थोडीफार नौटंकी केली तर ती आम्ही नौटंकी स्वीकारू, परंतु अन्याय कधीही स्वीकारणार नाही. या वाटेवर आता आम्ही येऊन ठेपलेलो आहेत. पण चर्चा रंगली, नरड दाबलं की नाही ते या इकडं हे दिसतं, इथं वर दिसत असेल. याचा मेडिकल रिपोर्ट पण आहे जो पोलिसांनीच. मित्रांनो, रविराज साबळे पाटलांचा विषय निघालेलाच आहे, पण मला असं वाटतं की रविराज साबळे पाटील काल पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला नेलं, तिथून सोडलं देखील. पण आज सकाळी सकाळी झोपेतून उठायच्या अगोदर जर पोलीस रविराज साबळे पाटलांना पुन्हा अटक करायला येत असतील तर नेमकं पडद्याच्या माठीमागून ह्या ऑर्डर देतंय कोण, हा सगळ्यात मोठा विषय आहे. मुळात रविराज साबळे पाटलांचे अनेक व्हिडिओ हे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे व्हिडिओ आहेत. त्यांच्या यूट्यूब चॅनलला स्ट्राईक मारल्या जात आहेत, त्यांचे अकाउंट उडवले जात आहेत. अशा अवस्थेमध्ये एखाद्या लोकशाहीला वाचवणारा सामान्य कार्यकर्ता आज जर एखाद्या विवंचनेमध्ये अडकला असेल तर एक सामान्य नागरिक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून आपण सगळ्यांनी रविराज साबळे पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, रविराज साबळे पाटील आता एकटे असतील, आज त्यांच्यावर आपण हसत असू, पण येणारा दिवस आपली वाट पाहत असेल त्यावेळेस हसणारे ते लोक असतील. आपल्याला रडावं लागेल. भविष्यामध्ये जर आपल्या लेकराबाळांना रडायचं नसेल तर मला असं वाटतं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. रविराज साबळे पाटील हे आतंकवादी नाहीत किंवा हे कुठं बॉम्बस्फोट हल्ला करायला चाललेले नव्हते. हे विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी सुरू असलेले आंदोलन जे जंतर मंतरवरती सुरू आहे, दिल्लीमध्ये सुरू आहे, त्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या एका युवकाला जर तुम्ही गच्चुरीला धरून पोलिसांच्या गाडीमध्ये बसवणार असू तर त्याला आम्ही प्रतिक्रिया देणार, त्यावर आम्ही बोलणार. आमचं हे बोलणं जर तुम्हाला आतंकवाद्याचं बोलणं वाटत असेल तर आम्हाला खुशाल अटक करा, अशा प्रकारची मागणी सुद्धा आता तरुण करत आहेत. रविराज साबळे पाटलांच्या पाठीमागं आज हजारो तरुण आहेत, हजारो रील स्टार्स आहेत जे रविराज साबळे पाटलांचं समर्थन करतायत. रविराज साबळे पाटलांच्या या व्हिडिओला स्टंट म्हणणाऱ्यांना मला एवढं सांगायचंय, आज तुम्हाला खरे असलेले रविराज साबळे पाटील स्टंटमॅन वाटतील. हा आरडाओरडा तुम्हाला नुसता आरडाओरडा वाटेल,
पण हा आरडाओरडा लोकशाहीला वाचवण्यासाठी केलेला आरडाओरडा आहे. भलेही यामध्ये थोडी नौटंकी असेल, पण हीच नौटंकी लोकशाहीला तारणारी आहे, हे मात्र मला आवर्जून सांगायचंय. मित्रांनो, अशा प्रकारचे स्टंट करून मला वाटतं की खऱ्या अर्थानं सुधारणा होत नसतीलही, पण प्रामाणिकपणे भविष्यामध्ये ज्यावेळेस या आंदोलनाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आमची मुलं आम्हाला म्हणतील की तेव्हा नीटच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला म्हणून भलं मोठं आंदोलन दिल्लीला उभं केलं होतं. बाबा, तेव्हा तुम्ही कुठे होता? तेव्हा आवर्जून रविराज साबळे पाटलांची मुलं आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांची मुलं सांगतील की बाबा रे, तुझा बाप सुद्धा तेव्हा तुरुंगात गेला होता, तुझा बाप सुद्धा अन्यायाविरुद्ध आवाज उठवत होता. आणि मला वाटतं ह्या इतिहासामध्ये आपली नावं सुद्धा जोडली जावीत. याचा अर्थ दिल्लीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, पण तिथं जी हिंसा होते त्या हिंसेला आम्ही कधीही पाठिंबा देणार नाहीत, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, रविराज साबळे पाटलांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.